आता ही आपली मोठी बरणी भरून झाली लोणचानी. वाव, किती छान झालंय लोणचं, कलरफुल. ताई, आता हे माझ्या शेतातले लिंबू ताजे ताजे मी तोडून आणले आणि ह्या मिरच्या पण शेतातल्या. आता आपण हे लिंबू स्वच्छ धुवून घेऊ असे नळाखाली असे. असे धुतल्यावर आपण याचं पाणी निथळून देऊ. आता हे लिंबू आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि मिरची पण स्वच्छ धुवून झालेली. आता आपण लिंबूचं लोणचं बनवण्याकरता किचन मध्ये जाऊ. भालशंकर किचन मध्ये आज बनवणार आहेत आपण लिंबूचं लोणचं. त्याच्यासाठी साहित्य: हे लिंबू घेतले ताजे ताजे, हिरवी मिरची, मीठ, हळद आणि मसाला घरी बनवलेला लोणचं मसाला, असं आपलं साहित्य. आणि याच्यामध्ये बरणी लिंबू भरून ठेवण्याकरता. लिंबू कापून घेणार आहेत. हे पहा, असे एका लिंबूचे 4 तुकडे करणार आहेत. असे हे लिंबू आपण कापून घेणार आहेत. या नाही काढायचे. आता आपण असे लिंबू कापले की याच्यामधल्या अशा बिया काढून घेणार आहेत. हे पहा, ह्या अशा ज्या काही निघतात त्या बिया काढून घेणार आहेत. आपल्याला हे सगळे लिंबू कापून घ्यायचे आहेत. त्यातल्या बिया काढून घेणार आहेत अशा. ह्या सगळ्यात पहिला असं कापायचे लिंबू. एका लिंबूच्या 4 फोडी करायच्या. हे पहा, आणि याच्यात ही मिरची पण टाकायची कापून अशी. थोडं कापल्यावर मिरची छान होती. अशा मिरच्या कापायच्या.
हे पहा, असे 4 फोडी केल्यावर असे लिंबूच्या फोडी दिसतात. अशा छान असे तुकडे होतात 4. आणि लिंबूचं लोणचं खाल्ल्यामुळं आपले पांढरे जर केस असतील तर काळे होतात, आपले दात चांगले होतात. आणि आरोग्यासाठी लिंबू सगळ्यात छान असतं. आवळा, लिंबू, त्याच्यासाठी आपण लिंबूचं लोणचं खायलाच पाहिजे. आता बिया कशा निघत्यान काकू? नाही का तसंच केलते. आता आपली लिंबू आणि मिरची कापून तयार झाली. आता आपण याच्यामध्ये सगळं मीठ, हळद आणि मसाला असं लावून असं चांगलं ढवळून घेणार आहे. आपण सगळ्यात पहिले हे मीठ घालणार आहे. हे पहा, एवढं मीठ असं लिंबूला लावून घेणार आहे. आता हे आपली एवढी हळद आहे, घरची हळद आहे, घरी बनवलेली. आता ही अशी टाकून घेऊ याच्यात. असं चांगलं ढवळून घ्यायचं याला, कारण पूर्ण लिंबूला हळद मीठ लागलं पाहिजे. आता हे आपण लोणचं मसाला बनवलेला आहे, घरचा लोणचं मसाला आहे, असा याच्यात टाकून घेऊ. लोणचाला छान चव येते. आता याला असं पूर्ण चांगला मसाला लागण असं हलवायचं. आता हे आपलं लिंबू आणि मिरची कापून झाली. त्याच्यामध्ये आता आपण हळद घालून घेतली, मीठ घालून घेतलं आणि मसाला, असं आपलं हे सगळं एकत्र करून चांगलं ढवळून घेतलं. हे पहा, असं छान लोणचं तयार झालेलं आहे. आता आपण याला काचेच्या बरणीत भरून घेऊ. हे आपली काचेची बरणी आहे लोणचं ठेवण्याकरता. ही पहा अशी. याच्यामध्ये आपण आता हे लोणचं भरून घेऊ. असं हे पहा, लिंबूचे लोणचं खाणं फार फायदेशीर आहे. आपले दात चांगले होतात, केस चांगले होतात आणि आपलं आरोग्य पण छान राहतं. लिंबू, आवळा हमेशा खायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही हमेशा लिंबूचंच लोणचं खातो. हे पहा, किती सुंदर कलरफुल लोणचं झालेलं आहे आपलं. आता आपण ही छोटी एक बरणी आणली, तिच्यामध्ये पण थोडं लोणचं ठेवणार आहे. हे पहा,
हे पहा, आपण ही छोटी बरणीमध्ये पण असं लोणचं भरून घेऊ. हे पहा, असं भरल्याच्या नंतर किती छान दिसायली छोटी बरणी, सुंदर अशी. आता ही बरणीवर आपण असं हे छोटं झाकण आहे असं ठेवून घेऊ. हे पहा, अशी क्यूट क्यूट बरणी आहे आपली. हे आता आपलं लिंबूचं लोणचं तयार झालं. आता ही पहा, आपली मोठी बरणी भरून झाली लोणचानी. वाव, किती छान झालंय लोणचं, कलरफुल. हे झालं आपलं लिंबूचं लोणचं, बालशंकर किचनचं लिंबूचं लोणचं. हे पहा असं. हे पहा, मी माझ्या गच्चीवर 2 एटीएम आंब्याचे झाडं लावले, कारण आपल्याला हमेशा करता कैरी खाता यावा म्हणून साठी हे 2 झाडं मी लावले. हे पहा, आता सध्याला इतक्या सुंदर कैऱ्या आलेल्या आता झाडाला. या पहा, किती सुंदर कैऱ्या आहेत. हे पहा अशा. हे पहा, केशर आंबा एटीएम.